श्री स्वामी समर्थ. आज आपण गुरुवार पुष्यामृत योग आहे. आज आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करतोय. तर बघा, आज गुरुपुष्यामृत आहे. बघा, एक व्हिडिओ आपण घेऊन आलेलो आहे. बघा, आज सेवा केल्याने बघा आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी जी आहे ती नांदणार आहे. आता ही सेवा केव्हा हा जो उपाय तुम्हाला आहे तो आजच करायचा आहे. बघा, आज आहे गुरुवार आणि त्यातल्या त्यात बघा स्वामीचा वारसुद्धा आहे आणि त्यात आज पुष्य मृत्यू योगावर जो आपण हा उपाय केला तर आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदणार आहे. पण बघा, या ठिकाणी ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे की अखंड लक्ष्मी नांदण्यासाठी किंवा आपल्या आयुष्यातील आर्थिक अडचणी ज्या आहेत त्या संपाव्या यासाठी आपल्या स्वतःचे जे कष्ट आहेत त्या प्रामाणिकपणाचे असलेच पाहिजेत. बघा, हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. यामध्ये कधी कधी बघा कसं होतं की आपल्याला पैसा कमवण्यासाठी बघा मेहनत घ्यायची असते, कष्ट करायचे असतात. जे काही आपल्याला व्यवसाय असेल, जो काही छोटी मोठी नोकरी असेल ते अगदी बघा तुम्हाला प्रामाणिकपणे करायचे आहे आणि जे उपाय आहेत, सेवा आहेत ते तुम्हाला करायचे आहेत. भगवान देखील असंच करतात, व्यक्ती मदत करत असतात. जी व्यक्ती स्वतःची मदत करण्याचा प्रयत्न करत असते बघा, यामुळे स्वतःचे प्रयत्न बघा आणि मग ही जी दैवी शक्ती आहे, या दैवी शक्तीचा साथ, या दोन्ही गोष्टी जर बघा एकत्र आल्या तर नक्कीच आपलं नशीब जे आहे ते बदलू शकतं. तर बघा, आपला कुठला उपाय करायचा आहे ते आज आपण जाणून घेणार आहोत. बघा, आणि हा उपाय आजच करायचा आहे. बघा, गुरुपुष्यमृत योगावर जर आपली लक्ष्मीप्राप्तीचा काही आपण सेवा केला तर निश्चित त्याने आपल्याला सकारात्मक बदल दिसून येत असतात. यापैकी बघा, एक तुम्हाला 24 वातीची करायची आहे त्याविषयीचा व्हिडिओ जर तुम्हाला अजून पाहिला नसेल तर तो व्हिडिओ पाहू शकता. बघा, कशा पद्धतीने सेवा करण्याची तुम्हाला प्रयत्न करा. नक्कीच तो जो म्हणजे बघा उपाय आहे तो 100% आपल्या अडचणी सुटल्याशिवाय राहत नाहीत. फक्त एकदा करून बघा विश्वासाने आणि मग त्याचा लाभ घ्या. तर बघा, आता ज्यांना बघा ती सेवा करणे शक्य होणार नाही त्यांनी बघा, बऱ्याच जणांना इच्छा असते की एखादी सेवा करायची असते, उपाय करायचा असतो, पण मग थोडासा कालावधी जास्त असतो. आता बघा 24 दिवस म्हटलं तरी जवळजवळ बघा 1 महिना येतो, कारण त्यामध्ये बघा आपल्या मासिक धर्म येतो. तर मग ह्या ज्या काही अडचणी आहेत त्यामुळे कधी कधी आपल्याला एखादी सेवा करणे शक्य होत नाही. तर मग तुम्ही काय करू शकता, तर बघा तीच बघा जी सेवा आहे ती तुम्हाला आज सांगणार आहे. बघा, ही सेवा तुम्ही करून बघितलीत, या सेवेला फार वेळसुद्धा लागणार नाही. आजच्या दिवशी बघा ही सेवा तुम्हाला करायची आहे. फक्त आजच्या दिवसामधील ही देखील बघा आपल्याला फक्त ती वेळसुद्धा पाळायची आहे, हे लक्षात घ्या. आणि त्याच वेळेस तुम्हाला हे जे करायचं आहे हे व्हिडिओ ऐकल्यानंतर बघा मग संध्याकाळी करू का दुपारी करू का रात्री केलं तर चालेल असं तुम्हाला कमेंटमध्ये विचारू शकता. कारण बघा, हे जे या व्हिडिओमध्ये मी जे तुम्हाला टायमिंग सांगणार आहे त्यावेळेलाच त्या टायमिंगलाच तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे. आपल्याला बघा त्यावेळेचं महत्त्व जे आहे ना ते पाळायचं आहे. त्याच वेळेस बघा आपल्याकडून ती सेवा झाली पाहिजे. बघा, गुरुपुष्यव्रत जे आहे ते रात्री बघा 11:30 नंतर म्हणजेच बघा शुक्रवारच्या सकाळपर्यंत राहणार आहे. 6:30पर्यंत बघा तो सूर्योदयापर्यंत राहणार आहे. तर बघा, तुम्हाला रात्री आजच्या रात्री म्हणजेच गुरुवारच्या रात्री तुम्हाला 11:34 ही सेवा जी आहे ती करायची आहे. आता बघा 11:34 सेवा करायची असली तरी बघा पूर्वतयारी आपल्याला अगोदरच करायची असते. आता पूर्वतयारीसाठी काय लागणार आहे, तर बघा आपल्याला एक दिवा घ्यायचा आहे. मग तुम्ही बघा कुठलाही घेऊ शकता, घरामध्ये जो दिवा असेल तो घेऊ शकता. पण मग बघा तुम्ही तुमच्याकडे जो दिवा घेतला तरीसुद्धा चालेल, पणती घेतली तरीसुद्धा चालेल. फक्त ती पणती घेताना तुम्हाला स्वच्छ करून घ्यायची आहे. अशा पद्धतीचा दिवा आपल्याला लावायचा आहे. बघा, अगदीच तुमच्याकडे फक्त एकच दिवा असेल तर मग बघा तुमच्या घरामध्ये देवघरामध्ये दिवा लावलेला असेल तर मग तुम्ही काय करू शकता की कणकेचा दिवासुद्धा बनवून घेऊ शकता, तो सुद्धा चालेल. फक्त कणकेचा दिवा ज्यावेळेस तुम्ही बनवाल त्यामध्ये तुम्हाला चिमटभर हळद जे आहे ते टाकायचे आहे. फक्त त्याच्यामध्ये तुम्हाला मीठ नाही टाकायचं. मग अशा पद्धतीने तुम्हाला दिवा बनवून घ्यायचा आहे. आता तुमची पूर्वतयारी झाली. बघा 11:34 तुम्हाला या सेवेला सुरुवात करायची आहे. तर बघा तुम्हाला काय करायचं आहे, आता हा दिवा बघा तुमचा ऑलरेडी तयार झालेला आहे. मग त्यामध्ये तुम्हाला तूप टाकायचं आहे आणि तुपाचा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. जी वात आपण लावणार आहोत ती लाल रंगाची घ्यायची आहे. बघा, बाजारामध्ये कलावा मिळतो, तो लाल रंगाचा असतो. तुम्ही विचारलं तर अगदी तो तुम्हाला कुठल्याही दुकानात मिळून जाईल. बघा, भरपूर मोठा दोरा मिळून जातो, तो सहज तुम्हाला उपलब्ध होऊन जाईल. तर तो तुम्हाला घेऊन यायचा आहे आणि त्याची बघा वात आपल्याला बनवायची आहे. अगदीच बघा वेळेवरती तुम्ही हा जर माझा व्हिडिओ बघत असाल आणि तुम्हाला ती आणायला टाईम मिळाला नसेल तर मग तुम्ही काय करू शकता की आपल्या घरामध्ये जी काही कापसाची वात असते ती घेऊ शकता आणि मग तिला थोडंसं तुम्ही जे आपल्या घरामध्ये लाल कुंकू असतं कुंकवामध्ये थोडंसं पाणी घालून टाकायचं ओलसर करून आणि जी वात आहे ती वात बघा जी आहे ती लाल करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने ही लाल वात
जी आहे ती तुम्हाला घ्यायची आहे. बघा आता दिव्यामध्ये तूप घालून ठेवून भिजवून ठेवणं ह्याही गोष्टी तुम्ही रात्री 11:30च्या अगोदर करू शकतात. पण दिवा जो प्रज्वलित करायचा आहे तो तुम्हाला बरोबर 11:34 करायचा आहे. बघा 5 ते 10 मिनिटे इकडे तिकडे झाले तरीसुद्धा चालू शकतील. तरी पण बघा त्या अगोदर नाही तर बघा अशा पद्धतीचा हा दिवा आपला जो घराचा मुख्य दरवाजा आहे तिथे तुम्हाला लावायचा आहे. बघा मुख्य दरवाजावर का बरं, तर मी तुम्हाला सांगतो की बघा मुख्य दरवाजावर दिवा लावायचा तर ती जी वेळ आहे ती गुरुपुष्यमृत म्हणजे तो जो योग आहे तो गुरुपुष्यमृत योग आहे. त्यावेळेस लक्ष्मी मातेचं आगमन आपल्या घरी होणार आहे. तर आपल्याला लक्ष्मी मातेचे आवाहन करायचे आहे. दिवा किंवा तिला पैसा बघा आपल्याला लक्ष्मी मातेला आमंत्रित करायचं आहे आणि लक्ष्मी मातेच्या स्वागतासाठी आपल्याला मुख्य दरवाजा जो आहे तो दिवा लावून ठेवायचा आहे. तर बघा आता हा जो दिवा आहे तो दिवा लावून ठेवत असताना त्या दिव्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, जर बघा तुम्ही पणती किंवा दुसरा दिवा घेतला असेल तर त्याच्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आणि या ठिकाणी बघा तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपाचाच वापर करायचा आहे आणि त्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आणि 2 फूल असलेल्या लवंगा टाकायच्या आहेत. हे तुम्ही आवर्जून बघा आणि हळद, लवंग, हळद, गाईचं तूप हे सगळं काही झालं बघा. हे ज्या सर्व गोष्टी आहेत ना त्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत. या गोष्टीचा वापर करून आपल्याला तो दिवा जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हा दिवा मुख्य दरवाजावर लावायचा आहे. बघा आता मुख्य दरवाजावर लावताना कुठल्या बाजूला लावावा, तर बघा आपण जसं घरामध्ये प्रवेश करतोय तशाच पद्धतीने दरवाजाकडे तोंड करून आतल्या बाजूने तोंड करून उभी राहायचं आणि आपली जी उजवी बाजू येणार आहे त्या बाजूला तो दिवा लावायचा आहे. आता त्या दिव्याची वात म्हणजे बघा दिव्याची वात कुठल्या दिशेला करायची, जर तुम्ही फुलवात केलेली असेल तर मग वात कुठल्या दिशेला करायची हा तुम्हाला प्रश्नच येणार नाही. पण जर बघा आपण जी 2 वातीची एक वात तयार करत असतो तशी जर वात तुम्ही तयार केली असेल, तिचं तोंड जे आहे ते तुम्ही दक्षिण दिशा सोडून बाकी इतर कुठल्याही दिशेला तुम्ही करू शकता. पूर्वेला, पश्चिमेला किंवा उत्तरेला देखील केलं तरीसुद्धा चालेल. फक्त ही जी वात आहे ती तुम्हाला दक्षिण दिशेला करायची नाही. बघा आता ज्याच्या दक्षिणमुखी दरवाजा आहे त्यांनी काय करावं, तर त्यांनी देखील दिशा जी आहे तर ती पाळायची आहे. उत्तरेला, पूर्वेला किंवा पश्चिमेला तोंड करून तो दिवा आपल्याला ठेवायचा आहे. बघा अशा पद्धतीने हा मुख्य दरवाजावरचा दिवा आपल्याला लावायचा आहे. आता फक्त बघा दिवा लावून घ्यायचा आणि मग उठून घरात जायचं आहे. तर असं बघा त्या ठिकाणी आपल्याला दिवा प्रज्वलित केल्यानंतर तिथे हळदी कुंकू फूल अर्पण करायचं आहे. जर अशा पद्धतीने बघा दिव्याला म्हणजेच अग्निदेवतेला स्मरण करायचं आणि अग्निदेवतेला सांगायचं की मी लक्ष्मी प्राप्तीसाठी हा जो उपाय आहे तो करत आहे. अशा प्रकारे दिवा प्रज्वलित केलेला आहे तर माझ्या घरामध्ये लक्ष्मी मातेचं आगमन होऊ दे आणि अखंड लक्ष्मी माता जी आहे तर ती आमच्या घरामध्ये निरंतर राहू दे, नांदू दे, असे मनापासून प्रार्थना करायची आहे. आणि अशा पद्धतीने आपल्याला मुख्य दरवाजावरचा हा जो उपाय आहे या बघा ठिकाणी दिवा लावलेला आहे. तर पुढेसुद्धा मी सांगतो की तुम्हाला व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बघा. आपल्याला घरात आल्यानंतर काय करायचं, तर अगदी बघा तसेच एक दिवा बनवून घ्यायचा आहे सेम बघा त्याच पद्धतीने आणि आपल्या देवघरासमोर सुद्धा लावायचा आहे. तुम्ही बघा 11:30 नंतर जर लक्ष्मीप्राप्तीची जी 24 वातीची सेवा करणार असाल तर ती सेवा तुम्ही हा दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतरच करायचा आहे. पण ती सेवा जर तुम्हाला काही कारणास्तव करणे शक्य नसेल तरी तुम्ही काही छोट्या सेवा ज्या आहेत त्या करायच्या आहेत. बघा मी सांगतो जसं की तुम्ही बाहेर दिवा लावला तशाच पद्धतीचा दिवा तुम्हाला देवघरासमोर लावायचा आहे. देवघरासमोर दिवा त्या लावल्यानंतर त्यामध्ये हळद टाकायचं आहे, गाईचे तूप टाकायचं आहे. त्यानंतर बघा 2 लवंग टाकायचे आहेत, फुल असलेले बरं का घ्यायचा आणि तो दिवा प्रज्वलित करून घ्यायचा. लक्ष्मी मातेचं स्मरण करायचं आणि बघा लक्ष्मी मातेच्या काही सेवा करायच्या आहेत. त्यामध्ये काही सेवा येतात हे मी तुम्हाला सांगतो. बघा एका वेळेस तुम्हाला जे आहे ना ते श्रीसूक्त म्हणायचं आहे आणि तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे. बघा 16 वेळेस विष्णू गायत्री मंत्र, 16 वेळेस लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचं आहे, 16 वेळेस कुबेर मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. आता बघा 16 वेळेस जरी असलं तरी बघा हे जे मंत्र आहे ना ते अगदी छोटेसे आहेत त्यामुळे त्याला जास्त वेळ लागणार नाही. जसं की बघा लक्ष्मी गायत्री मंत्र मी तुम्हाला सांगतो. बघा ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णुपत्नीचे धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. अशा पद्धतीने बघा एवढासा इतका असा छोटासा मंत्र आहे त्यामुळे अगदी 16 वेळेला तुम्हाला म्हणायला सोपं जाणार आहे. बघा हा मंत्र तुम्हाला जर माहीत नसतील तर मग बघा तुम्ही गुगलवर जरी सर्च केलं तरी तुम्हाला सहजपणे मिळून जातील किंवा मग तुमच्याकडे जर नित्यसेवेचं पुस्तक असेल त्यामध्ये सुद्धा तुम्हाला मंत्र जो आहे तो देखील उपलब्ध होऊन जाईल. बघा विष्णू गायत्री मंत्र असं तुम्ही गुगलवरती सर्च केलं तर अगदी सहजपणे तुम्हाला हे मंत्र जे आहे ते मिळून जाईल. बघा अशा पद्धतीने तुम्हाला या मंत्राची 16 वेळेस तुम्हाला बघा ही सेवा करायची आहे. श्री सुक्तम 16 सुक्तम 16 वेळा
व्यंकटस्तोत्र एकदा आणि 3 मंत्र जे आहेत ना ते तुम्हाला 16 वेळेला अशा पद्धतीने ही सेवा जी आहे ती तुम्हाला करायची आहे. मग समजा जर तुम्हाला श्रीसूक्त 16 वेळेला करायला नाही जमलं तर मग तुम्ही अगदी बघा 1 वेळ जरी केलं तरीसुद्धा चालेल. बघा तुम्हाला किती वेळ लागणार आहे, जास्तीत जास्त तुम्हाला अर्धा ते पाऊण तास लागणार आहे. म्हणजेच गुरुपुष्यामृत योग बघा 11:34 मिनिटांनी सुरू होत आहे आणि साधारणतः 12:30 वाजेपर्यंत तुमची जी ही सेवा आहे ना तर ती संपू शकते. बघा 12:30 नंतर ही सेवा तुम्ही करू शकता. बऱ्याच घरामध्ये बघा क्वचित काही घर सोडली तर बऱ्याचशा घरामध्ये रात्री 12, 12:30, 1:30 वाजेपर्यंत मोबाईल चालू असतात बरं का. जर आपण त्या गोष्टी वेळ काढत असून तर या सेवेसाठी तर मात्र आपण नक्कीच वेळ काढू शकतो. बघा आजच्या या दिवशी या वेळेमध्ये त्या ठराविक वेळेमध्ये ही सेवा तुम्ही करून बघा आणि लक्ष्मी मातेला आपल्या घरी आग्रहाचं निमंत्रण द्या. आणि बघा अशा पद्धतीने जर तुम्ही ही सेवा केली तर नक्कीच लक्ष्मी मातेची कृपा आणि भगवान श्री हरी विष्णूची कृपा तुमच्यावरती राहण्यासाठी नक्कीच मदत होणार आहे. त्यानंतर बघा ही सगळी जी काही बघा सेवा आहे, तुमचं वाचन आहे वगैरे करून झालं, हे सर्व करून झाल्यानंतर तो दिवा आहे तो दिवा प्रज्वलित राहणार आहे. तोपर्यंत तसंच राहू द्या. त्यानंतर बघा तुमची सेवा झाल्यानंतर पुन्हा त्यामध्ये थोडंसं तूप घालून ठेवा. जोपर्यंत पेटत राहील तोपर्यंत पेटेल. या सेवेमध्ये बघा तुम्हाला जर काही नैवेद्य ठेवायचं असेल तर तुम्ही दूध, साखर ठेवू शकता. खडीसाखर, शिरा अशा प्रकारे तुम्ही गोड वस्तू काही पण ठेवू शकता. तुम्ही आराधना केली किंवा ही सेवा केली तर नक्कीच लक्ष्मी माता आणि भगवान श्री हरी विष्णू आपले स्वामी महाराज जे आहेत ना या सगळ्यांची कृपादृष्टी जी आहे ती तुमच्यावर व्हायला वेळ लागणार नाही. बघा आता जर ज्यांना मासिक धर्म चालू असेल त्यांनी काय करायचं तर बघा तुम्ही ही सेवा करू शकत नाही. घरातलं दुसरं किंवा तुमचे पती जर करणार असतील तर ते सुद्धा करू शकतात. बघा ही सेवा तुम्ही नक्कीच करू शकता. पण बघा या महिन्यामध्ये जर तुम्हाला शक्य नाही झालं तर तुम्ही पुढच्या महिन्यामध्ये गुरुपुष्यमृती येत आहे, जरी तुम्ही ही सेवा केली त्यावेळेस तरीसुद्धा चालेल आणि ही सेवा करून बघा. त्याचा तुम्हाला नक्कीच अनुभव चांगला आल्याशिवाय राहणार नाही. आजच्या या व्हिडिओमधून सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही मला कमेंटद्वारे सांगू शकता. पुन्हा असंच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी परत भेटूया. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.